नालासोपारा ट्रेन आली आता. हे तरी पण गर्दी भरपूर आहे बघा. ही विरारला ट्रेन. आता ही ट्रेन बघून आम्ही विरारला उतरणार. हे मंदिर आहे. इथून आम्ही हवे आहे. हवेवर दिसते बघा मंदिर. त्या मंदिरच्या इथे आम्ही जातो. नमस्कार मंडळी, सुदेश काते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही जात आहोत विरारला. द्वारकाधीश नवीन मंदिर तिकडे श्रीकृष्ण स्वामींचं झालं आहे. तिकडे आज दर्शन घेण्यासाठी आम्ही जात आहोत. कुठे चाललीस? द्वारकाधीश मंदिर मध्ये विरारला चालली? हा, चला तर मग आपण जाऊया. जय सद्गुरू. नालासोपारा ट्रेन आली आता. हे तरी पण गर्दी भरपूर आहे बघा. ही विरारला ट्रेन. आता ही ट्रेन बघून आम्ही विरारला उतरणार. हे वाईफची मैत्रीण वगैरे ते भाऊजी वगैरे भेटले. आता विरारला उतरलोय. जरा सर्दी झाली, त्याच्या आवाज थोडा बसला आहे. आता विरारला आम्ही उतरलोय. विरारवरून ईस्टला आहे ते मंदिर. तिथून विक्रम किंवा रिक्षा वगैरे भेटतात. तर हे माझी वाईफ आणि आहे त्या माझ्या मिसेसचे मैत्रीण आहेत, त्यांचे मिस्टर. आणि आपण विरारला उतरलेलो आहोत. तर हे ट्रेन आहे. गर्दी दुपारची, आता गर्दी नाही. 11 वाजलेले. तर आपण तिकडे जाऊन प्रवास दाखवूया. विरार बस. आता मी विरारहून रिक्षा पकडले. इथून प्रायव्हेट पण रिक्षा भेटतात. प्रायव्हेट 250 रुपये. तर आम्ही शेअरिंग पकडले. शेअरिंग पण आहे. शेअरिंग एक सीट मागे 50 रुपये घेतात. तर आणि प्रायव्हेट गेले तर 250 रुपये घेतात. तर तुम्हाला कसे पडवलं असेल तुम्ही जाऊ शकता. पण स्टेशनच्या बाहेर शेअरिंग आहेत, तर तुम्ही शेअरिंगनी पण जाऊ शकता. तर आता मी इथून शेअरिंग पकडलेली आहे. तर आपल्या आता किती मिनटे लागतात जायला? इथून अर्धा तास लागतो रिक्षाने. तिकडे द्वारकामध्ये आपलं विवा कॉलेज आहे ना, विवा कॉलेजच्याच तिकडे आहे. तर स्टेशनच्या बाहेर ते बाहेरच आहेत रिक्षा. द्वारका मंदिर सांगायचं. शेअरिंग आहे तिकडे. चला तर हा जो रोड आहे तो पहिला जीवदानीला आपण जातो ना, 5 पायरी बोलतात तो इकडे जीवदानीला हा रोड जातो. हे मंदिर आहे. इथून आम्ही हवे आहे. हवेवर दिसते बघा मंदिर. त्या मंदिरच्या इथे आम्ही जातो. बघा हा इथून लेफ्टला जायचं आहे. कुंभारपाडा ना. इथून लेफ्ट मारून कुंभारपाडा मंदिराकडे एक लावलेलं आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. गाव आहे आतमध्ये. आणि आजूबाजूला डोंगर आहेत. छान वातावरण पण आहे. आपल्या गावाला आल्यासारखं आहे बघा. या सर्व गाड्या जाते, सर्व तिकडेच जातात. आणि आज सुट्टी असल्यामुळे आज गर्दी भेटणार आम्हाला. सगळे तिकडे जात असतील ना मंदिर. हे सर्व आजूबाजूला सर्व गाव आहेत. बंगले सर्व आपल्या आगरी बंधू आहे तिकडे. जसं अर्ध्याला जसं इकडे विरारला सर्व आपल्या आगरीच बंधू भेटतात. गावसारखं फिलिंग येते. आपल्या गावाला आल्यासारखं वाटतं. हे युवा कॉलेज. तेवढी गर्दी. मधमाशीचं पोले बघा केवढे मोठे आहेत. तर ही इकडे पार्किंगसाठी जागा आहे. आणि आज गर्दी बघा केवढी आहे. आज सुट्टी असल्यामुळे गर्दी आहे. छान आहे. युवा कॉलेजच्या समोरच आपले द्वारकाधीश श्रीकृष्ण स्वामींचं मंदिर. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना. छान आहे. बाजूला सर्व डोंगराच्या मधोमध ही जागा आहे. पॅसेज छान आहे. हा, आपले समोर मंदिर.
चला लवकर चला, नाहीतर आपल्याला 4 वाजेपर्यंत थांबायला लागेल इथे. इथे सकाळी मंदिरचं टायमिंग आहे 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. दुपारनंतर 3 तास बंद असतो. 4 वाजता वापस ओपन करतात. देवाची प्रसादीसाठी हे प्रसादाची लाईन आहे. 12 वाजले त्यामुळे आम्ही फटाफट जातो आहे. आणि आज सुट्टी आहे त्यामुळे लाईन खूप आहे. ही लाईन आहे दर्शनासाठी. भरपूर लाईन लागली. एक तास आम्ही लाईन मधून आत्ता मंदिरच्या प्रवेशद्वाराला आलो. जय श्रीकृष्ण. आणि इथून पायऱ्या आहेत, 56 पायऱ्या आहेत. आता आपण आतमध्ये दर्शन घेऊया. मंदिरच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ शूट अलाउड नसल्यामुळे मी बाहेरून बाप्पाचे फोटो घेतले. मंदिराची पाठची साईड. हे आपल्या श्रीकृष्ण स्वामींचे 108 नावं आहेत. आतमध्ये मंदिरमध्ये दर्शन झालेलं आहे. पण आतमध्ये ना गर्दी खूप आहे. आणि आतमध्ये आपल्या श्रीकृष्ण स्वामी बाप्पांचं आतमध्ये दर्शन घेऊन गाभाऱ्यात दर्शन नाही घेऊन दिलं, तर बाहेरून थोडंसं घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर हे पाठीमागे बघा हे मंदिर. खूप गर्दी आहे आज. हे सुट्टी लोकांना पडली 2-3 दिवस आहे, त्याच्यामुळे आज गर्दी भरपूर आहे. तर भरपूर अजून येते पब्लिक. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता मी इथून निघत आहोत. तर हे बघा अजून गर्दी बघा केवढी. दुपारचे वाजले तर 1:30. तर आपल्या बाप्पाचं दर्शन झाले. आता आम्ही निघत आहोत. तर असं डोंगराळ भागात असा हा श्रीकृष्ण स्वामींचं द्वारकाधीश मंदिर उभारलेलं आहे विरार ईस्टला. तर इकडे अजून होईल. आताच 1 महिना झालेला आहे, 1-1.5 महिना. अजून इकडे सर्व कामकाज बाकी आहे. इकडे सर्व बांधायचं आहे त्यांना. तर याच्यापुढे अजून मस्त मस्त बघायला भेटेल इकडे. हे पूर्ण डोंगर पट्टा. सर्दी झाली खूप, घसा साकटलाय, त्याच्यामुळे आवाज थोडा हे होत आहे. तर बरेच अजून भाविक येत आहेत दर्शनासाठी. इकडे खूप लाईन लागल्या. तिथे पार्किंग बघा केवढे पार्किंग. खूप जण आलेले आहेत. पिकनिक पण आलेले आहेत. सर्वांचे दर्शनासाठी खूप आले, खूप लांबून आलेले आहेत. आणि प्रसादीसाठी लाईन लागलेली आहे. ते प्रसादीसाठी लाईन लागलेली आहे. आणि बघा ना डोंगर भागात मस्त मधोमध बघा मंदिर बनवलेलं आहे. छान वाटतंय मंदिर एकदम. चला मग तुम्ही पण या दर्शनासाठी. विरार ईस्टला आहे. कोणतं घेते? हा इकडे प्रसादीचं आहे बाहेर, मंदिरच्या बाहेर. इकडे आपल्या प्रसादीचं स्टॉल आहेत. सर्व आपल्या मराठीच आहेत ताई. इकडे बाहेर सर्व स्टॉल लावलेले पकडले घरी जायला. हे पण शेअरिंग आहे. इथून शेअरिंग रिक्षा भेटतात. 50-50 रुपये घेतात शेअरिंग. बरोबर 50-50 शेअरिंगला. तर काका आला आपल्या मराठी भाषेत समजा, काका हिंदी आहे. तर आपण आता इथून अर्धा तास वापस लागेल घरी जायला. इथून विरार स्टेशन. आज खूप गर्दी होती, तरी आम्ही लाईनमध्ये 1.5 तास उभे होतो. पण छान दर्शन झालं. गावसारखं एरिया मस्त. आणि गावच आहे. आपल्या गावाला जसं गाव असतं तसं इकडे गाव शेती.
हा ग्रिल लागतो. आता मी आलो विरार स्टेशन हॉटेल आहे तिथे जेवायला आलोय. बायकोनी घेतले व्हेज थाली. व्हेज थाली मध्ये काय काय व्हेज थालीमध्ये चपाती आहे, आमटी आहे, भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, कोबी आणि बटाट्याची भाजी. मस्त आहे टेस्ट. मी पण तिकडे मागवले व्हेज थाली आणि चिकनमध्ये राईस मागवलंय. मग तुला काय तू काय मागवलंय? चिकन राईस. हे फॉल्स किचन फॅमिली रेस्टॉरंट आहे विरार स्टेशनला. कसं आहे? कसं आहे? मस्त आहे. काय आहे? चिकन राईस आहे. तुमचं कसं आहे व्हेज थाली? मस्त आहे. त्याने काय मागवलं? सूप मागवलंय. छान आहे. चला अजून आमची थाली आली नाही, मग दाखवतो. व्हेज फ्राईज आणि आम्ही आता चिकन. इकडे बघा काय काय आहे. सोलकढी आहे, कोंबडी वडे आहेत, व्हेज थाली, चिकन थाली, अंडा थाली, बोंबील थाली, बांगडा थाली, सुरमई थाली, पापलेट थाली. ही आली माझी चिकन थाली. त्याच्यामध्ये काय आहे? भात आहे, चिकनचा रस्सा ग्रेव्ही, चिकन सुका, अंडा फ्राय सुका, सोलकढी. आज सुकट नाही दिला, त्या सुकट दिली. चला आता मी टेस्ट करतो. मस्त आहे टेस्ट, मस्त आहे, जबरदस्त. इथे आम्ही पहिलं आलेलो 6-7 महिन्यापूर्वी. मस्त टेस्ट, जबरदस्त, छान आहे. आता मी जेवून झालं. आता विरार स्टेशनला चाललो आहे. आता विरार स्टेशनवरून घरी नालासोपारा. आता इथे जवळच आहे रेल्वे स्टेशन. तिथून ट्रेन पकडून घरी नालासोपाऱ्याला. विरारच्या बाहेरचं मस्त होतं ना जेवण रेश्मा? एक नंबर. चला मग आता तो कुठे जायचं? आता वापस आता घरी जायचं. चला मग घरी जाऊया. विरार स्टेशन. आता विरारवरून मी 3:12ची ट्रेन पकडणार. तिथून मग नालासोपारा उतरणार, तिथून घरी. विरार दुपारची गर्दी, सकाळ दुपार संध्याकाळ असो नालासोपारा विरारला गर्दीच गर्दी. नालासोपाराला आता उतरलोय. नालासोपाराला गर्दी बघा एवढी. सकाळ संध्याकाळ गर्दीच नालासोपाराला. गर्दीच गर्दी नालासोपारा. तर आता आम्ही आलो घरी. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. पुढील व्हिडिओत लवकरात लवकर आपण ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.